नमस्कार, मी मोहिनी जाधव. आपल्या बदलापूरमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत. केंद्र शासनाने, रेल्वे प्रशासनाने ज्यावेळेला तिसऱ्या चौथ्या मार्गिकेसाठी प्रयत्न केलेले आहेत आणि हे प्रयत्न आता प्रगतीपथावर सुरू झालेले आहेत आणि त्या अनुषंगाने आपण बघतोय की कल्याण ते कर्जत या दरम्यान तिसऱ्या चौथ्या मार्गिकेसाठी कारवाई सुरू झालेली आहे रेल्वे प्रशासनाकडून. जे काही अडथळे येत आहेत रेल्वे प्रशासनाच्या कामकाजामध्ये त्या ठिकाणी आपण बघतोय की तोडक कारवाई सुरू करण्यात आली आहे आणि बदलापुरात सुद्धा या कारवाईला सुरुवात करण्यात आलेली आहे. आज सकाळपासून या ठिकाणी रेल्वेचे कर्मचारी आणि रेल्वे प्रशासन त्याचबरोबर स्थानिक पोलीस प्रशासन या ठिकाणी बंदोबस्ताला आलेले आहेत. आपण बदलापूर पूर्व आणि पश्चिमेला जोडणाऱ्या भुयारी मार्गाच्या जवळ असलेल्या हे या ठिकाणी आपण बघतोय अतिक्रमण करण्यात येते रेल्वे प्रशासनाकडून. तिसऱ्या आणि चौथ्या मार्गिकेसाठी अडथळा येणाऱ्या जागेवरती हे अतिक्रमण सुरू आहे आणि या ठिकाणी असलेल्या एका घरावर नुकतंच आत्ताच रेल्वे प्रशासनाने तोडक कारवाई केलेली आहे. या घरातील एक स्वयंपाकघरातील हा जो भाग आहे तो तोडण्यात आलेला आहे रेल्वे प्रशासनाकडून आणि ती कारवाई या ठिकाणी करण्यात आलेली आहे. रेल्वे प्रशासनाच्या हद्दीत येणाऱ्या 2 ते 2.5 मीटर पर्यंतच्या भागात या ठिकाणची ही कारवाई झालेली आहे. आपण बघतोय या ठिकाणी हे तुमचं घर आहे ना? हो. कधी झाली या कारवाईला सुरुवात? 10 वाजता. सकाळी 10 वाजता. 10 वाजता. तुम्हाला कधी कळवलं होतं की तुमच्याकडे कारवाई होणार आहे? आम्हाला काय कळवलं नाही, काहीच नाही. काय नाही कळवलेलं? काय कळवलं नाही. यापूर्वी तुम्हाला सूचना नव्हती दिलेली? नाही, फक्त एवढं धमकून द्यायचे, घर खाली करा, घर खाली करा, इन्स्पेक्टर तो इन्स्पेक्टर असं बस. आता हे तुमचं जो भाग तोडलेला आहे इथे काय होतं तुमच्या घरातला भाग? स्वयंपाकघर होतं तुमचं? स्वयंपाकघर होतं आमच्या. आता ते तोडण्यात आलंय आणि त्याच्यानंतर आता रेल्वे प्रशासनाकडून तुम्हाला काय सांगण्यात आलेलं आहे? आता आम्हाला काय तो सुनेला काय बोलेल ते होईल. अच्छा, मग तुम्हाला याबद्दल काहीच माहिती नव्हती? काय माहिती. तुम्ही या घरात किती वर्षांपासून राहताय? करीब नाही तरी 40 वर्ष झाले आम्हाला. 40 वर्षांपासून तुम्ही इथेच राहताय. तेव्हा कशी परिस्थिती होती इथे? इथे काय किती होतं, जंगल घर होतं. पुढे या. पत्र्याचं घर होता इथे आणि गोणीचा टाकून केलं होतं घर. नंतर माझे सासू काम करून करून इथे घर काढले आणि लोन काढले 5 लाखाचं, तेव्हा केले त्यांनी. आता तुम्हाला याबद्दल काहीच माहिती नव्हती? काहीच माहिती नव्हतं. पण आम्ही खर्च आत्ताच केला. ती बाई काम करून आता आम्ही खर्च केला. अच्छा, या ठिकाणी आपण बघतो या घरातली करती स्त्री जिनं या घरातलं काम पूर्ण केलं होतं आणि या कामावरती आज तोडक कारवाई करण्यात आलेली आहे. या संदर्भात कुठलीही पूर्वसूचना न देण्यात आल्याची माहिती या ठिकाणून या रहिवाशांकडून मिळतेय. आपण बघतोय रेल्वेची तिसरी चौथी मार्गिका होणं किती गरजेचं आहे, कारण आपण बदलापूर कल्याणपासून ते कर्जतपर्यंतचा आपण जी गर्दी बघतोय, अगदी बदलापूर शहरातली आपण रेल्वेची जी गर्दी बघतोय, मागणी होतीये की रेल्वेच्या फेऱ्या वाढाव्यात आणि यासाठी तिसऱ्या आणि चौथ्या मार्गिकेसाठी प्रयत्न सुरू झालेले आहेत. आणि या ठिकाणी आपण बघतोय ही जी कारवाई आहे याला कुठेतरी रहिवाशी सहकार्य करतायत. मात्र हे सहकार्य ज्यांच्या पुढाकारानं, ज्यांच्या मदतीने करतायत, बहुजन मुक्ती पार्टीचे, त्याचबरोबर भारत मुक्ती मोर्चा यांचे सगळे या ठिकाणी कार्यकर्ते आहेत, पदाधिकारी आहेत. त्यांच्या पुढाकारानं त्यांनी या संदर्भात रेल्वे प्रशासनाकडे वेळोवेळी पत्रव्यवहार आणि भेटी सुद्धा घेतलेल्या आहेत. रेल्वे प्रशासनाच्या नंतर आदित्य भोईर आहेत, ज्यांच्यापर्यंत ही तक्रार इथल्या रहिवाशांनी पोहोचवली होती आणि त्यानंतर लगेचच ही कारवाई होत असताना या ठिकाणी ते पोहोचलेले आहेत. संबंधित जी कारवाई होतीये त्या कारवाईला जरी रहिवाशी सहकार्य करत असले तरी त्यांच्या कुठेतरी राहत्या घरावर हातोडा बसतोय, तोडक कारवाई होते आणि यामुळे कुठेतरी या लोकांना मोठा त्रास जो आहे, मनस्ताप सहन करावा लागतोय. इथल्या बऱ्याचशा नागरिकांचं म्हणणं आहे की यापूर्वी यांना कुठल्याही प्रकारची याची कल्पना नव्हती किंवा पूर्वसूचना देण्यात आली नव्हती. इथे आता साधारण परिस्थिती अशी होती की 2 दिवसा अगोदर इथे रेल्वेची काही माणसं, पोलीस प्रशासन येऊन तोंडी त्यांना फक्त सांगून गेले की हे घर खाली करण्यात यावं असं त्यांनी मार्किंग अगोदर दिली होती. 2023 मध्ये ना रेल्वेने येऊन मार्किंग ऑलरेडी दिलेली होती. असं नाही की सांगितलं नव्हतं की किंवा काय, फक्त काय लोकांचं एक मनात एक संभ्रम निर्माण झालं होतं की एक मार्किंग समजा एक 5 फूटला वॉलला त्यांनी दिली होती रेड लाईन. तर लोकांना कसं कोणी मिसगाईड केलं की आज एकदा गव्हर्नमेंट तुमच्या घरात घुसली तर 5 फूटचे ते 10 फूट तोडून टाकणार. मग एक भीती निर्माण झाली की 5च्या जागी ते 10 म्हणजे
संपूर्ण घर ताब्यात घेणार एकदा तुम्ही एंट्री दिली तर तिथे आम्ही काम असं केलं की आता हे इथं रहिवाशी आहेत, हंडोर सुनेना हंडोरे मॅडम आहेत, हे चांगले ऍक्टिव्ह समाज कार्य आहेत, तिथे निलेश साहेब आहेत. तर आम्ही सर्वांनी एकत्र येऊन काल रात्री एक मिटिंग घेतली. सर्व ते 11 जणांची 11 घरं होती. तर त्यांना एक विश्वासात घेतला आणि रेल्वे प्रशासनशी आम्ही पहिले अगोदर बोलणं करून घेतलं सर्व गोष्टी व्यवस्थितपणे की साहेब आता असं लोकांमध्ये भीती आहे, कोणत्या प्रकारची अडचण नाहीये, लोक सहकार्य करायला तयार आहेत. बरोबर. फक्त त्यांच्या मनात एक भीती आहे की आज आमची मुलं इथे शिकतायत, आज उद्या तुम्ही घरं तोडली जायचं कुठे, तर उद्या सगळ्या गोष्टी आमचं डिस्टर्ब होतं ना, सायकल आज आमचं रोजगार इकडे सगळ्या गोष्टी. मग त्यांना विश्वासात घेण्याचं काम आम्ही हे सर्व आज आम्ही जे इथे जमा झाले समाजसेवक त्यांना विश्वासात घेतलं आणि रेल्वे प्रशासनाला पण एक प्रकारे आम्ही एक इंटिमेशन दिलं की 5 फूटची जी तुम्ही लाईन दिली तर तुम्ही बिनधास्तपणे कारवाई करा, पण 5ची तुम्ही 6 फूट जाऊ नका तोडायला. काही लोकांमध्ये एक भीती आहे, ते तुम्हाला आपल्याला विश्वास घेणारा पाहिजे. तर रेल्वेवाले बोलत होते, पोलीस प्रशासन काय सांगत होतं, आम्ही आलं सांगितलं, म्हणजे सांगणारा व्यक्ती नाही पाहिजे, समजवणारा व्यक्ती पाहिजे. बरोबर. तर ते समजवण्याचं काम आम्ही सर्वांनी मिळून आज ह्या जनतेला केलेलं आहे आणि लोकांनी सहकार्य केलं आणि कारवाईला आदेश दिला आणि सुरू झाले काम. आज 1-2 घरांचे कामही तोडलेली आहेत आणि प्रशासनाने पण आम्हाला एवढं एकदम खंबीरपणे सांगितलेलं की जे मार्किंग दिले त्याच्या पुढे आम्ही एक इंचही सरकणार नाही, ती जबाबदारी आमची. आणि त्या पुढचं नियोजन मी नेहमी पुढचा विचार करणारा व्यक्ती आहे. जसे घर आपण तोडतो मागून ते ओपन होऊन जाणार आणि मागे लागत नाला आहे, ड्रेनेज सिस्टम आहे आणि खाली घसरणारी माती नरम माती आहे, तर जसं पाणी फ्लो होत राहील तर माती सरकत जाणार. बरोबर. आणि पावसाळा आता हे 2-3 महिन्यात पावसाळ्याची आपली सुरुवात होणार आहे, तर जेव्हा हा नाला भरेल तर त्यात अजून हा जो रिकामा जो उरलेला घर आहे तोही वाहून जाईल. तर त्याचं नियोजन कसं काय, तर साहेबांनी आपल्याला एक तोंडी शब्द दिलेले आहेत आणि उद्या ते बोलले की मी लिखापट्टी काय तुम्हाला देतो प्रोव्हिजन की 2 महिन्याच्या तिथे एक वॉल आपण करण्याचं किंवा सेफ्टी नियोजन करण्यात येणार आहे. सुरक्षा भिंत सुरक्षा उभारणार भिंत असेल काही असेल म्हटलं आम्हाला सेफ्टीची गरज आहे, तर तेही साहेब तयार झालेले आहेत. ते आपल्याला कॉर्पोरेट करतात, रेल्वे असो पोलीस प्रशासन असतील सर्वांनी आपल्याला कॉर्पोरेट केले आणि आपली ही जनता सामान्य नागरिक आहेत त्यांनी आपल्याला एकदम सरकारला दिलेलं आहे एकदम की परमिशन की व्यवस्थित करा आणि विश्वासावरती हे काम चालू आहे. आणि बदलापूरकर नेहमी सरकारच्या एकदम म्हणजे विश्वासात जर त्यांना घेतलं तर ते शांत स्वभावाचे आहेत, कुठले अग्रेसिव्ह किंवा काय असं तडीजोडीचा इथे विषय नसतो, फक्त एक समजवणारा व्यक्ती लागतो. आणि बस एवढंच. आता नेहमी सरकारला विनंती की पुढचे जे काही 2-4 घरं अजून आहेत की ते बोलतात तिथे कारवाई होऊ शकते, तर ते अगोदर येऊन त्यांनी व्यवस्थित असं समजूतदारपणे येऊन विश्वासात घेऊन लोकांना करावे हे काम. बस एवढंच बोलतो. या ठिकाणच्या रहिवाशी आहेत. कोणाचं? हा, ह्या ताई तुम्ही किती वर्ष झाली त्या घरात राहताय? 40 वर्ष झाली. कोण कोण राहते तुमच्या घरात? आम्ही आधी दोघंच राहत होतो आणि म्हणजे तुम्ही लग्न झाल्यानंतर याच ठिकाणी आलात? नंतर याच ठिकाणी आलो. 40 वर्ष झाली. आता किती कुटुंब आहे तुमचं? केवढं कुटुंब? आता मला 2 मुलं आहे, 5 नातवंड आहेत, 2 सुना आहेत. एवढा कुटुंब एकत्र राहतो आम्ही इथं. मग आता तुमच्या घरावरती तोडक कारवाई करण्यात आलेली आहे, त्याला तुम्ही सहकार्य देखील केलेलं आहे? नाही, ते आम्हाला थोडीशीच जागा दाखवली तर म्हटलं घ्या तुमची जेवढी जागा आहे तेवढी. बाकी ते पूर्ण नाही बोललेले. मग आता आम्ही सहकार्य दिलं तोडामध्ये. मग आता तुमची काही मागणी होतीये का? मग आता हे तोडफोड केली तर आता कुठून करणार आम्ही? बरोबर. आता एवढं कुटुंब चालून आम्हाला होणार आहे का? तर आम्ही गरीब माणसं आहेत, रोडवर बसून धंदा करू तेव्हा पोट भरू. ते पण धंदा झाला तर, नाही झाला तर गपचूप बसा. या ठिकाणी आपण बघतोय, आपलं नाव काकू? रजिया सोईद शेख. रजिया शेख यांनी प्रतिक्रिया दिलेली आहे. या ठिकाणी आमच्या घरावरती कारवाई झालेली आहे, मात्र आता जी कारवाई झालेली आहे त्यानंतर या ठिकाणी आमचं घर व्यवस्थित पूर्ववत करून देण्यासाठी आम्हाला मदत कोण करणार असा प्रश्न या ठिकाणी उपस्थित होते. या ठिकाणी आपल्याबरोबर बहुजन मुक्ती पार्टीचे कार्याध्यक्ष, बरोबर, महाराष्ट्र कार्याध्यक्ष आपल्याबरोबर आहेत निलेश एल्वेजी. आपण त्यांच्याबरोबर बोलणार आहोत. गेल्या अनेक दिवसांपासून या सगळ्या संदर्भात तुम्ही पाठपुरावा करताय. अगदी रेल्वे प्रशासनाला देखील तुम्ही पत्रव्यवहार असू देत किंवा रेल्वे प्रशासनाचे जे अधिकारी आहेत त्यांना भेटी सुद्धा दिलेल्या आहेत. काय एकंदरीत माहिती समोर येते आणि कशा प्रकारची कारवाई यापुढे देखील होणाऱ्या आत्ता जी कारवाई होते त्यानंतर? भारत मुक्ती मोर्चा, नफ, राष्ट्रीय अन्याय अत्याचार निवारण शक्ती आपली एक संघटन आहे बावनसेटच्या अंतर्गत आणि बहुजन मुक्ती पार्टी अशा सर्व संघटनेच्या वतीने आम्ही काल आमचे प्रतिनिधी जाऊन एसीपी साहेबांना भेट घेतली. मागच्या 8-10 दिवसापासून सातत्याने या ठिकाणी पोलीस प्रशासनाचे अधिकारी येऊन लोकांना दमदाटी करतायत, घाबरवण्याचा प्रयत्न करतात. मुळात ही रेल्वेची जर कारवाई तर रेल्वेच्या माध्यमातून ऑफिशियल नोटीस देणं गरजेचं आहे. कारण आपल्याला माहिती आहे की जो महाराष्ट्र शासनाचा GR आहे त्याप्रमाणे 95च्या अगोदरचे जी घरं आहेत किंवा 2012च्या जो लेटेस्ट GR आहे त्याप्रमाणे सर्व अधिकृत आहेत. मग असं जर का GR असताना महाराष्ट्र शासनाचा कायदा असताना
पोलीस प्रशासन असं काम करत आहे, तर हे एक प्रकारचं गैरसंवैधानिक पद्धतीने काम आहे. म्हणून आम्ही संघटनेच्या वतीने एक पत्र निवेदन आम्ही एसीपी साहेबांना दिलं आणि पूर्ण त्यांचे जे वरिष्ठ जे आहेत वरिष्ठांपर्यंत मुंबईपर्यंत आपण दिलेलं आहे. तर त्या पत्राच्या माध्यमातून जी चर्चा झाली एसीपी साहेबांबरोबर, त्यांनी सांगितलं की आपण कारवाई करण्याच्या अगोदर चर्चा करू. त्यानिमित्ताने आज या ठिकाणी कारवाईच्या अगोदर चर्चा झाली. पोलीस प्रशासन, रेल्वे अधिकारी आणि आमची जी चर्चा झाली नागरिकांना घेऊन, इथे भोईर साहेब आहेत आणि त्याबरोबर बरेचसे इकडचे जे काही राजकीय नेते आहेत त्यांना पण आम्ही आमंत्रण केलं होतं. आमचं एवढंच हेतू आहे की गोरगरिबांवरती अन्याय होऊ नये. अन्याय जर झाला तर निश्चितपणे बहुजन मुक्ती पार्टी, भारत मुक्ती मोर्चा आणि सर्व सहयोगी संघटनेच्या वतीने या ठिकाणी आंदोलनाचा इशारा आम्ही दिला होता. जे अधिकारी आपल्या अधिकारांचा गैरवापर करत आहेत त्यांनाही आम्ही त्या पद्धतीने सुस्पष्ट आवाहन केलं होतं की जर का अन्याय झाला तर आम्ही त्यांच्या विरोधातही आंदोलन करू. आता या ठिकाणी आमचं एवढंच म्हणणं आहे की छत्रपती शिवाजी महाराजांचा स्वराज्य जो समतावादी आहे, ज्याच्यामध्ये गोरगरीब सर्व सुख समाधानी होता. तर आज असे बरेचसे नेते मंडळी आपण पाहतो की शिवाजी महाराजांचे पुतळे बसवतात किंवा त्यांचं गवगवा करतात, बाबासाहेबांचे पुतळे बसवतात, परंतु काम मात्र त्यांच्या विचारधारेच्या विरोधात होतं, त्यांच्या रयतेच्या राज्याच्या विरोधात होतं. म्हणून त्यांचे पुनर्जीवन करणं आपल्या सर्वांचं कर्तव्य. म्हणून स्थानिक जे काही इकडचे नगरसेवक असतील, माजी नगरसेवक असतील, माझे जी काही नेते मंडळी असतील, त्यांना पण विश्वासात घेऊन आम्ही काम करण्यासाठी प्रयत्नात आहोत. आणि जे कोणी स्वराज्याच्या विरोधात जातील त्यांच्या विरोधात उभं राहण्याचं आम्ही ठाम भूमिका घेतलेली आहे. या ठिकाणी आपण बघतोय की 3-4 रेल्वे मार्गिकेचं काम सुरू करण्यात येणार आहे. नुकतंच या संदर्भात सरकारने या संदर्भात घोषणा देखील केलेली आहे. मात्र आपण बघतोय की ही 3-4 रेल्वे मार्गिका होत असताना कुठेतरी रेल्वे प्रशासनाने या संदर्भातल्या गाईडलाईन्स ज्या आहेत किंवा ज्या सूचना आहेत की बाबा यापुढे कोणावरती अतिक्रमण होणार आहे का, कोणाची घरं या ठिकाणी जाणार आहेत का, या संदर्भात पहिल्यांदा सूचना करणं गरजेचं आहे की नाही? ह्याच्यासाठी निश्चितपणे एक एसओडी दिलेली असते, स्टँडर्ड ऑपरेटिव्ह एक प्रोसिजर असते. एसओपीच्या प्रमाणे रेल्वे प्रशासनाला त्या एसओपीचं फॉलो करणं, प्रोसिजर फॉलो करणं त्यांचं क्रमप्राप्त त्यांचं कर्तव्य आहे. परंतु आम्ही हे पाहिलेलं आहे, आमचा नेहमी अनुभव असा राहिलेला आहे, प्रशासन जे आहे एसओपीचं फॉलो करत नाही, आपल्या अधिकारांचा गैरवापर करते आणि पोलीस प्रशासन राजकीय नेत्यांना हाताशी धरून अशा पद्धतीची तोडक कारवाई करून अन्याय करत असतं. आता जसं या मावशीने सांगितलं, त्यांचं घर तोडलं, मग आता घर तोडल्यानंतर मग तुमच्यामध्ये जर खऱ्या अर्थाने शिवाजी महाराजांची विचारधारा वावरते तर तुम्ही त्यांना न्याय देण्याच्या भूमिकेमध्ये राहिलं पाहिजे. ठीक आहे, तोडलं तर तोडलं, विकासाच्या कामाच्या विरोधात आम्ही नाही आहोत किंवा नागरिकही नाही आहेत. विकास करा, विकासाच्या नावाखाली अन्याय होऊ नये ह्याची दक्षता आपण घेतली पाहिजे किंवा ज्यांच्यावरती तोडक कारवाई होते त्यांना कुठेतरी न्याय मिळावा, आसरा मिळावा, त्यांची काहीतरी सोय व्हावी, अशा प्रकारची आपली इच्छाशक्ती असली पाहिजे. निश्चितपणे बहुजन मुक्ती पार्टीच्या माध्यमातून येणाऱ्या काळामध्ये आम्ही नगरसेवक उभं करणार आहोत, नगराध्यक्ष उभं करणार आहोत. गरज पडली तर पुढे आम्ही मोठ्या आमदारकी खासदारकीसाठी पण गरज पडली तर उभं करू. कधी करू, जर या लोकांनी जर आम्हाला न्याय नाही दिला तर. आणि त्यासाठी आमची अशी एवढीच विनंती आहे की आता जसं या गोरगरिबांचं नुकसान झालेलं आहे तर त्यासाठी बहुजन समाजाच्या जे काही विविध योजना असतात, त्याची GR असतात किंवा त्याच्याप्रमाणे ते काही त्यांना अनुदान येतं, बरोबर, तर त्या अनुदानाच्या माध्यमातून किंवा आमदार फंडातून, खासदार फंडातून कुठून तरी त्यांची सोय करून दिली पाहिजे ना. जर तुमची इच्छा प्रामाणिक आहे आणि तुम्हाला जर लोकांना न्याय द्यायचा आहे तर निश्चितपणे हे केलं. फक्त 5 वर्षातून तुम्ही येणार, एकदा वोटिंग घेणार, त्यांचा वोटिंगचा गैरवापर करून किंवा त्यांना भ्रमित करून त्यांचे वोटिंग घेणार, जिंकून येणार आणि जिंकून आल्यानंतर त्यांच्या पोटावरती लाथ मारणं, त्यांच्या घरावरती लाथ मारणं हे कुठेतरी चुकीचं आहे. आणि खऱ्या अर्थाने जर का आपण पाहतो की बदलापूरमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी, विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पदस्पर्शाने भावन झालेली भूमी आहे, तर आपलं वागणं, आपलं विचार तसंच पाहिजे, आपली कृती तशी पाहिजे, आपले कार्यक्रम उपक्रम तसे पाहिजे. या अनुषंगाने माझी एवढीच विनंती आहे, इकडच्या स्थानिक आमदार जे आहेत, माननीय किसन कथोरे साहेब असतील किंवा जे स्वतःला कुटुंब प्रमुख म्हणतात अशा लोकांनी किंवा बाळामामा या ठिकाणी खासदार आहेत, तर त्यांनी खासदारांनी यात खूप लक्ष घालायला गरजेचं होतं. कारण कुठेतरी केंद्र शासनाचे, रेल्वे प्रशासन जे आहे केंद्र शासनाच्या अंतर्गत येते आणि त्यावेळेला खासदाराकडे आपण प्रश्न विचारतो या संदर्भातले, रेल्वेच्या संदर्भातले, तर कुठेतरी बाळामामा या ठिकाणी कमी पडतायत का असं वाटतं का? कारण खासदार झाल्यापासून बाळामामांनी कधीच बदलापूर शहरात पाऊल देखील टाकलेलं नाहीये. काय वाटतं? जसा तुमचा जो प्रश्न आहे तो एकदम निश्चित बरोबर आहे.
आज जसं आपण बोलतो नवीन खासदार जे आपले निवडून आलेले आहेत बाल्या मामा, हे आज निवडून आल्यापासून आज भरपूर म्हणजे माझंच नाही तर संपूर्ण बदलापूरच्या मतदारांचं एवढंच म्हणणं आहे की आज ते निवडून आल्यानंतर की त्यांनी भरपूर शब्द दिले होते इलेक्शनच्या की आम्ही हे करू ते करू, पण ते आज त्यांनी एक पायी सुद्धा ठेवत नाहीत. बदलापूर जनतेकडे त्यांनी वाढीत टाकलेलं एक प्रकारे मी असं म्हणतो. तर माझा एवढीच एक विनंती की त्यांचा हे अजूनही आम्ही काही विरोध वगैरे करत नाहीये, विरोध वगैरे एक विनंती करतो की आज हे तुमचं अंडर आज तुम्ही पार्लियामेंट मेंबर आहात, आज हे तुमची जबाबदारी आहे. आमच्याहून जास्त तुमची जबाबदारी आहे. जनतेने तुम्हाला निवडून दिलेलं आहे. आज त्यांची घरं तुम्ही वाचवण्याचं आज शपथही घेतल्या होत्या निवडणुकीच्या वेळी. तर आज ती शपथ पूर्ण करण्याची वेळ आलेली आहे. तुम्ही तर या बघा काय परिस्थिती आहे. आज जशी घरं तुटली आहेत तर आज मागून त्यांच्या पुढे धोका होऊ शकतो, जीव धोका होऊ शकतो, कारण की नाल्याला लागून ही घरं आहेत. तर भविष्यात ही धोका होऊ शकतो. हे तुम्ही येऊन हे आवरावं असं माझी एक विनंती आहे. आणि तुम्ही तुमचं हे काम आहे हे तुम्ही केलंच पाहिजे, तेवढी एक विनंती. आणि मी इकडच्या स्थानिक जे नेते मंडळी आहेत त्यांना आवाहन करतो की तुम्ही याच्यामध्ये लक्ष देऊन लोकांना न्याय द्या. नाहीतर बहुजन मुक्ती पार्टी आता बघा बाळामामांनी तर अजूनपर्यंत जो जनता दरबार भरवायला पाहिजे होता नाही, त्यांनी बरीच आश्वासनं दिली होती. त्यांनी रेल्वेच्या प्रश्नासंदर्भात 15 दिवसानंतर मी बदलापूर रेल्वे स्थानकात भेटी देईन, जनता दरबार भरवेन, मी या ठिकाणी माझं स्वतःचं कार्यालय उभं करेन, अशा प्रकारच्या घोषणा दिल्या होत्या. मात्र या सगळ्याच घोषणा कागदावर राहिलेल्या आहेत. कधीच खासदार या ठिकाणी आलेले नाहीत. आणि असं सगळं असताना या ठिकाणी रेल्वेच्या कामकाजात अडथळा येत असलेल्या या ज्या सामान्य गोरगरिबांची जी व्यथा आहे ती कुठेतरी केंद्र शासनापर्यंत, रेल्वे प्रशासनापर्यंत पोहोचवण्याचं काम ज्यांचं प्रामुख्याने आहे ते खासदार मात्र इथे दिसत नाहीत या कारवाईच्या दरम्यान. मी स्पष्टपणे या ठिकाणी निलेश शिले बहुजन मुक्ती पार्टी महाराष्ट्र कार्याध्यक्ष आवाहन करतो. बाळामामाने या ठिकाणी लक्ष नाही दिलं तर मी स्वतः त्यांच्या विरोधात मोर्चा काढीन, आंदोलन करेन आणि त्यांना या ठिकाणी एक्सपोज करेन आणि परत ते इकडे निवडून येणार नाही याची मी खात्री बाळगेन. तुम्हाला या ठिकाणी पनवेलला घरं देणार आहेत असं सांगितलं होतं का? पनवेलसाठीच हो, पनवेलला घरं देणार आहे असं सांगितलं होतं, पण आम्ही काही गेलो नाही बघायला. पण काही 1-2 जण गेलो, पण आम्ही नाही गेलो बघायला. मग ते काय बोलले थोडीच जागा जाणार आहे. तर आम्ही इथं एवढ्या वर्ष राहिलेले आहेत. आमची मुलं बोलतात आपण इकडचे आपल्याला सवय झालेली आहे, पनवेलला जाऊन काय करणार, तिथं आपल्याला मजुरी कधी भेटेल, नाही भेटणार, नवीन वस्ती आहे, जंगलामध्ये आहे बोलतात ते. त्याच्यामुळे मग मी बोलले नको, आपण इथंच राहूया, तुमची जेवढी जागा आहे ती घ्या, बाकीच्या याच्यात. या ठिकाणच्या रहिवाशी आहेत. मॅडम तुमचं नाव? सुनैना हंडोरे. सुनैना हंडोरे आहेत, या ठिकाणच्या रहिवाशी आहेत. ज्या वेळेला ही सगळी प्रक्रिया होणार होती या संदर्भात तुमच्यापर्यंत काय माहिती आली आणि त्यानंतर ही जी आज तोडक कारवाई होते त्याला कुठेतरी तुम्ही रहिवाशी म्हणून या ठिकाणी सहकार्य देखील करताय, एकंदरीत तुमच्या भावना काय आहेत? नमस्कार, मी सुनैना हंडोरे. राष्ट्रीय अत्याचार निवारण शक्ती हे एक सामाजिक संघटन आहे. फुले शाहू आंबेडकर यांची विचारधारा पुढे नेणारं आणि गोरगरिबांना न्याय मिळवून देणारं, गोरगरिबांसाठी कायमस्वरूपी रस्त्यात उतरून त्यांना न्याय मिळवून देण्याची प्रक्रिया पार करणारं बामसेपच्या अंतर्गत हे संघटन काम करत आहे आणि या संघटनेची मी पदाधिकारी आहे. तर मी या ठिकाणची रहिवासी पण आहे. गेल्या 2023 मध्ये यांना तेव्हाही कुठल्याही प्रकारची नोटीस आली नव्हती आणि नोटीस न येता फक्त मोजके असे 3 घरांना असं तोंडी सांगितलं होतं की या ठिकाणी एक प्रकल्प येणार आहे, 3 व 4 ही रेल्वे वाढीव होणार आहे, 3री 4थी, आणि याच्यामध्ये या 3 घरांचा काहीसा भाग म्हणजेच 5 फूट, कोणाचा 2.5 फूट एवढा भाग जाणार आहे. तर हा भाग जर म्हणजे तुम्हाला द्यायचा असेल तर आपल्या पनवेलला एक प्रकल्प आहे, तिथे तुमचं म्हणजे तुमची सोय केली जाईल. तर हे लोक गेले नव्हते, पण 1-2 जण गेले होते. त्या ठिकाणी कुठल्याही प्रकारची सुविधा नव्हती, तिथं लाईटची व्यवस्था नव्हती, पाण्याची व्यवस्था नव्हती. मग यांनी सांगितलं का आम्हाला ते मंजूर नाही, कारण आमच्या मुलांची शाळा इकडे आहे, आमचा रोजगार पोट भरण्याचं साधन या ठिकाणी आहे, म्हणून त्यांनी तिथं नामंजूर केलं. मग नामंजूर केल्यावर त्या लोकांनी त्यांच्याकडनं एक अर्ज भरून घेतला की आमचा जो 5 फुटाचा हिस्सा आहे आम्ही स्वखुशीने देतोय, परंतु तुमचा जो प्रकल्प आहे त्याची आम्हाला आवश्यकता नाहीये. तर आवश्यकता नाहीये, परंतु हा भाग जो तोडक कारवाई होणार आहे त्यावेळेस जर हा तोडक कारवाईच्या दरम्यान 5 फुटाचं सांगून जर 10 फुटाचं त्यांनी जर तोडक कारवाई केली आणि इतर यांचं जे नुकसान होणार आहे तर या नुकसानाची मग भरपाई आम्ही मागणार कोणाकडे? कारण तुम्ही पहिलेच लिखित स्वरूपात लिहिलंय की आम्हाला आवश्यकता नाही. तुम्ही शब्दांच्या खेळामध्ये आमच्या गोरगरिबाला अडकवलेलं आहे आधीच, बरोबर ना सर?
अडकवलेलं आहे. मग जर यांची अतिरिक्त नुकसान झाली तर मग याची भरपाई देणार कोण आणि वेळेवर हे दाद मागणार कोणाकडं? कारण कुठल्याही लिखित स्वरूपात तुम्ही अशी नोटीस दिली नव्हती का तुम्ही तुमची तोडक कारवाई होणार आहे, तुम्ही घरं खाली करा. कारण ती त्यांनी जी लिखापडी करून घेतली त्याच्यातच आमच्या 2-3 घरांना अडकवून ठेवलं होतं. पण ह्या 8 दिवसामध्ये सातत्याने आपले बदलापूर पोलीस स्टेशनचे प्रशासन आहेत ते दिवसातून 3-4 वेळा या ठिकाणी यायचे आणि सांगायचे का पूर्ण जो पट्टा आहे साईबाबा नगरचा हे तुम्ही सगळ्यांनी घरं खाली करायचेत आणि त्वरित करायचेत आणि तुम्ही तसं केलं नाही तर आम्ही म्हणजे बाहेर काढू. अशा प्रकारे मग या ठिकाणच्या रहिवाशांना एक भीतीचं वातावरण निर्माण झालं की असं झालं तर करायचं काय. कारण सामान्य नागरिकांना पोलीस प्रशासनाला जर बघितलं तर नक्कीच त्यांना भीती वाटते त्या लोकांची. त्याच्यामुळं मग त्यांची आपसामध्ये असं म्हणजे भीतीचं वातावरण निर्माण होऊन त्यांना काही सुचलं नाही. मग मी या ठिकाणची रहिवासी आहे तर त्यांना दिलासा दिला का हे आपल्या हक्कासाठी आपण लढलं पाहिजे. आपले काही अधिकार आहेत ते आपल्याला माहिती पडलं पाहिजे. आपण गेल्या 30 ते 32 वर्षापासूनचे या ठिकाणी रहिवासी आहोत तर आपल्यावरती अन्याय होणार नाही. तर संघटनेच्या माध्यमातून आम्ही 2 ते 3 दिवसापासून पत्रव्यवहार केले, डीआरएम ऑफिस पर्यंत गेलो, MMRDA पर्यंत गेलो. ACP साहेबांना या गोष्टीची कल्पना दिली का रेल्वे पोलिसांकडनं आम्हाला कोणी त्रास देत नाहीये परंतु स्थानिक जे पोलीस स्टेशन मध्ये आहेत ते सांगतायत आणि तेही लिगल आम्हाला असे आमची नावं सुद्धा डिक्लेअर करत नाही का हा पट्टा म्हणजे कुठले तुम्ही 11 घराची तोडक कारवाई करणारे. तर हा खूप मोठा प्रश्न आमच्या समोर उपस्थित होता. तर त्या अनुषंगाने आम्ही काल ACP साहेबांना लेटर दिलं. ACP साहेबांनी त्या आपल्या स्थानिक बदलापूर पोलीस स्टेशनला फोन केला का तुम्ही नोटीस नाही देत आणि तुम्ही असं जाऊन सांगताय तर तुम्ही त्या परिसरामधील लोकांशी जाऊन आधी मीटिंग घ्या. तर मग त्यांनी मीटिंगचा वेळ घेतला. दुसऱ्या दिवशी सकाळी 10 वाजता रेल्वे प्रशासनाचे कर्मचारी ह्या एरियाच्या लोकांशी संवाद साधतील, त्यांच्या सोबत चर्चा करतील, मीटिंग घेतील आणि त्यानंतर जो काही निर्णय होईल त्याप्रमाणे तुम्ही कारवाई करा. तर हे सगळं चालू असताना आमचे गेले 5 ते 6 वर्षापासून इथले अजूनपर्यंत कुठल्या नगरसेवक नव्हते, काय नव्हते. हे आदित्य भोईर साहेब आहेत जे सातत्याने या म्हणजे आमच्या एरियामध्ये कायमस्वरूपी कुठला सण असो, उत्सव असो यांचं मोलाचं सहकार्य या ठिकाणी लाभलेलं असतं आणि त्यांना जसं माहिती पडलं त्यांनी देखील या ठिकाणी रात्री मीटिंग लावली आणि सगळ्या रहिवासीयांना दिलासा दिला. कायदेशीर जी लढाई होती ती संघटनेच्या माध्यमातून आमची चालूच होती. इथल्या स्थानिक रहिवाशांना जो काही म्हणजे आर्थिक मदत लागली, जो दिलासा द्यायचं काम आपल्या आदित्य भोईर साहेबांनी खूप चांगल्या रीतीने काल पार पाडलेलं आहे. त्यामुळे आज ही जी तोडक कारवाई ही म्हणजे याचं स्वरूप वेगळं होतं परंतु आपण कायदेशीर संघटनेच्या माध्यमातून आणि साहेबांच्या जे माध्यमातून आपण सगळ्यांनी मिळून हे काम केलं. हे आज खूप शांततेच्या पद्धतीने पार पाडलेलं आहे आणि पोलीस प्रशासनाने देखील खूप चांगल्या प्रकारे आम्हाला कोऑपरेट केलेलं आहे. त्यामुळे मी आदित्य भोईर आणि तसेच निलेशदादा येलवे असतील बहुजन मुक्ती पार्टीचे कार्यकारी अध्यक्ष यांचे या ठिकाणी आभार या परिसराच्या माध्यमातून त्यांचे देखील आभार मानते. आदित्य भोईर दादाचे सुद्धा आभार मानते आणि सतत तुमचा जे काही आमच्या परिसराला अडीअडचणींचा यापुढेही सामना करावा लागेल कारण हा पहिला टप्पा आहे. याच्या पुढचेही टप्पे आहेत तर तुमचा साथ सहयोग कायम आमच्या परिसराला लाभला पाहिजे. या ठिकाणी तुमचे आभार देखील मानते आणि तुम्हाला विनंती आम्ही एक राजकीय नेता म्हणून नव्हे तर एक स्व कुटुंब आम्ही समजतोय. साईनगर असो, आम्ही जिथे जिथे कामं करतो एक सामाजिक दृष्टिकोनाने करत असतो. एक राजकीय हेतू हा आमचा नंतर असतो. पहिले की एक समाजासाठी आपण काम करत असतो. तर त्या हेतूने आम्ही एक सहकुटुंब म्हणून हा घर एक कुठल्याही वेगळ्या व्यक्तीचा किंवा एक मतदाराचा नव्हे तर माझं स्वतःचा असून आज आम्ही सर्व सामाजिक संघटना एकत्र येऊन एक वाचवायचं काम करण्याचं काम केलं. या पुढे आम्ही तुम्हाला आश्वासन देतो की ही कुठल्याही प्रकारचे काही असो, सरकारी असू दे, तडजोड किंवा वैयक्तिक प्रॉब्लेम असू दे, तर आम्ही सर्व एकत्र आपण येऊन हे सॉल्व्ह करत जाऊ हे प्रॉब्लेम. या सगळ्यामध्ये गेल्या 3 दिवसापासून भारत मुक्ती मोर्चाचे महाराष्ट्राचे पदाधिकारी आहेत माननीय संजय ढिलपे सर व ठाणे जिल्ह्याचे अध्यक्ष शैलेश साळवी सर यांचं खूप मोलाचा सहभाग आहे. कारण जी 3 दिवसपासून प्रशासनाची जी पत्रव्यवहाराची पद्धत होती हे पत्रव्यवहार संपूर्णपणे भारत मुक्ती मोर्चाच्या माध्यमातून झालेले आहेत. या यशाचे कुठेतरी खरे मानकरी देखील भारत मुक्ती मोर्चाचे कार्यकर्ते आहेत. त्यांनी पण आपलं मत सांगावं. मी एवढं सांगेन की आपलं ही बदलापूर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेलं बदलापूर आहे आणि आज आपण जे चित्र बघत आहोत हे आपलं संघटित शक्तीचा विजय आहे. जर येथील जे सत्ताधारी आहेत
जे लोकांचे प्रतिनिधी म्हणतात त्यांनी जरी भूमिका घेतली असती तर आज आम्हाला इथे आमची भूमिका घेण्याची वेळ पडली नसती. परंतु मी ह्या आपल्या न्यूजच्या माध्यमातून एवढं सांगू इच्छितो की येणाऱ्या काळामध्ये किंवा केव्हाही गोरगरिबांवरती किंवा बहुजनावरती जर अन्याय झाला किंवा होऊ नये म्हणून बामसेफच्या ज्या सहयोगी संघटना आहेत, भारत मुक्ती मोर्चा आहेत, आपली बहुजन मुक्ती पार्टी आहे, जे आमचे सिद्धांतावरती आम्ही एकमेकांचं साथ सहयोग करून काम करत आहोत, त्याप्रमाणे आमचे ज्या लिगल गोष्टी आहेत ILPAच्या माध्यमातून लढत आहोत किंवा नब संघटना आहे, या सर्व संघटनेच्या माध्यमातून आमचा त्यांना नेहमी साथ सहयोग असेल. तसंच आम्ही जेव्हा हे जे आम्ही आमच्या कानावरती गोष्टी पडल्या तेव्हा आम्ही सर्वकडे पत्रव्यवहार केला तर आम्हाला खरंच एक गोष्ट अशी जाणवली की जे मला सांगावीशी वाटते की जे 3 डिपार्टमेंट याच्याशी संबंधित आहेत त्या प्रत्येक अधिकाऱ्यांचं म्हणणं वेगवेगळं होतं. त्यांचं कोणाचं ट्युनिंग एकमेकाशी जमत नव्हती. कारण DRMS वेगळं सांगत होतं, MRVC वेगळं सांगत होतं, MMRDA लोकांचं म्हणणं वेगळं होतं आणि त्यातल्या त्यात इथलचे जे पोलीस प्रशासन आहे त्यांचं म्हणणं वेगळं होत होतं. तर ह्या सगळ्या याच्यातून स्थानिक जे रहिवासी आहेत त्यांच्यामध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं. तर ह्या सर्वांचं काम आहे की तुम्ही त्यासाठीच आपण म्हणतोय की रेल्वे प्रशासनाने जर हा निर्णय घेतलेला आहे 3-4 मार्गिकेचा विस्तार करणं, तर या संदर्भात ज्या गाईडलाईन्स आहेत किंवा सूचना आहेत त्या रेल्वेनेच सामान्य नागरिकांना पोहोचवणं आणि त्या संदर्भातली माहिती देणं हे खूप गरजेचं आहे असं वाटत नाही? हो, म्हणूनच आम्ही काय केलं की ह्या सगळ्या बाबी पाहिल्या आणि आम्ही संबंधित विभागाला पत्रव्यवहार केला, तिथेच परस्पर जाऊन भेट दिली तेव्हा. आणि जेव्हा नंतर ACP साहेबांकडे आम्ही गेलो तेव्हा ACP साहेबांना आम्ही या गोष्टी सांगितल्या की काही तुमचे अधिकारी सिव्हिलमध्ये येतात आणि ते असं लोकांना इथे दमदाटी करतात की तुम्ही रूम खाली करा, सर्वांचं इथे थोडं कारवाई होणार. आमचं एवढंच म्हणणं आहे की तुम्ही कार्यवाही करा, परंतु जे काही लिगल नोटीस असतील तुम्ही त्यांना ते द्या. कारण पोलीस प्रशासनाची भूमिका लोकांमध्ये एक घाबरवण्याची निर्माण झाली नाही पाहिजे. ते जनतेचे सेवक आहेत आणि त्यांच्या संरक्षणासाठी आहे. आमचा हाच उद्देश आहे की पोलिसांची लोकांमध्ये एक प्रामाणिक भूमिका निर्माण झाली पाहिजे, ते त्यांना घाबरणार झाले नाही पाहिजे. त्या अनुषंगाने आम्ही पत्रव्यवहार केला तेव्हा ACP साहेबांकडून आम्हाला तिथे आश्वासन मिळालं की हे तोडक कारवाई होण्याच्या अगोदर ते जे संबंधित अधिकारी आहेत तुमच्याशी येऊन चर्चा करतील आणि तेव्हा हे कारवाई. तर आम्ही त्यांचं पण आभार मानतो की आज त्यांनी जी भूमिका घेतली त्याच्यामुळे आज झालं की हे सगळं शांततेने होत आहे. कारण आम्ही जेव्हा बदलापूर, उल्हासनगर आणि अंबरनाथ, उल्हासनगर, विठ्ठलवाडी या ठिकाणी आम्ही जेव्हा पाहायला गेलो सर की तिथं बघितलं की जिथं मार्किंग केलेली आहे त्याच्यापेक्षा कितीतरी पटीने तोडमोड केलेली आहे. इथेही तसंच झालं असतं, परंतु जेव्हा संघटित शक्तीने जेव्हा आपण एखादा विषय घेतो तेव्हा त्याला यश मिळतं. आज जेवढी मार्किंग केलेली आहे तेवढेच केले आणि जी घरं आहेत त्यांच्यावरच झालेली आहे, इतर लोकांवरती ती कारवाई झाली नाही. त्यामुळे मी या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्या सर्वांना सांगतो की आपण संघटित राहिलं पाहिजे. संघटित राहिले तर किती मोठी अडचण आली ती आपल्याकडून निघून जाते. धन्यवाद. या ठिकाणी आपण बघतोय रेल्वे प्रशासनाकडून जी कारवाई करण्यात येते त्या फक्त 2 ते 3 घरांवरती कारवाई करण्यात येणार आहे अशी माहिती रेल्वे प्रशासनाकडून देण्यात आली होती आणि त्या अनुषंगानं ही जी काही तोडक कारवाई आहे ती सुरू आहे आपण बघतोय या ठिकाणी. आणि काही घरांवरती, या घरावरती नाहीये ना, या ठिकाणी आपण बघतोय काही मोजक्या 2 ते 3 घरांवरती कारवाई करण्यात आली होती. मात्र काय म्हणताय, कुठे या ठिकाणी ज्या घरांवरती कारवाई सध्या सुरू आहे किंवा ज्या घरांवरती कारवाई होणार आहे त्या संदर्भातली आपण माहिती घेतोय. आपण पुन्हा एकदा ज्या रहिवाशांवरती, ज्या घरांवरती ही कारवाई झालेली आहे तेथील रहिवाशांच्या प्रतिक्रिया आपण घेतलेल्या आहेत. रेल्वे प्रशासनाने कुठेतरी पूर्वसूचना देणं गरजेचं होतं, त्याचबरोबर गाईडलाईन्स देणं गरजेचं होतं. कारण जशी माहिती मिळते आपल्याला रेल्वे प्रशासन, पोलीस प्रशासन यांच्यामध्ये कुठेतरी एकमत नसल्यामुळे कुठेतरी या इथल्या रहिवाशांची दिशाभूल झाली होती आणि त्यामुळे जे भीतीचं वातावरण आहे ते इथल्या रहिवाशांमध्ये निर्माण झालं होतं. आणि त्या अनुषंगाने आपण बघतोय या ठिकाणी जी घरावरती कारवाई सुरू आहे नाही, काहीच नाही करत, अजिबात काही नाही करत. चले बाळा, काही नाही करत. या ठिकाणी आपण बघतोय आतमध्ये कारवाई सुरू आहे, या घरामध्ये कारवाई सुरू आहे आता. या ठिकाणी आपण बघतोय रेल्वे प्रशासनाकडून ही कारवाई सुरू करण्यात आलेली आहे. रेल्वे प्रशासनासोबत पोलीस प्रशासन देखील आहे.
आपण बघतोय या ठिकाणी या घरावर सुद्धा कारवाई सुरू करण्यात आलेली आहे. घराच्या पाठीमागचा भाग जो वाढवून ठेवण्यात आला होता त्या ठिकाणी ही तोडक कारवाई आता सुरू करण्यात आलेली आहे. मार्किंग कुठे आहे? त्यांनी सूट दिलेली आहे, जी मार्किंग होती प्रॉपर सूट दिलेली आहे. त्या ठिकाणी आपण बघतोय या ठिकाणी मार्किंग देण्यात आलेली आहे रेल्वे प्रशासनाकडून आणि त्याच्या पुढचा जो भाग आहे तो तोडण्यात येणार असल्याची माहिती या ठिकाणी. हे तुमचं घर आहे का? अच्छा. तुम्ही बोला. तुम्हाला माहिती देण्यात आली होती का आज तोडक कारवाई आहे तुमच्या घरावरती? शनिवारी येऊन सांगितलं की आम्ही मंगळवारी नाही तर सोमवारी तुम्हाला येऊन सांगतो म्हणून. हा, पण काहीच सांगितलं त्यानंतर डायरेक्टच आले. आता डायरेक्ट तोडायला चाललेले आहे. ही मार्किंग केव्हा केलेली आहे? मार्किंग 1 वर्ष होऊन गेलं. अच्छा, मग आज ती कारवाई सुरू करण्यात आलेली आहे. मात्र ह्या कारवाई संदर्भात तुम्हाला कुठली माहिती देण्यात आलेली नव्हती. किती वर्ष झाली तुम्ही या ठिकाणी राहता? 40 वर्ष झाली. 40 वर्ष झाली. झोपडं होतं आमचं छोटस. 40 वर्ष पूर्ण झालं. 86 सॉरी 85 84 पासून इथे आहे. अच्छा, 84-85च्या दरम्यान या ठिकाणी हे रहिवासी या ठिकाणी राहतात आणि आपण बघतोय या ठिकाणी त्यांच्या घरावरती आत्ता कारवाई सुरू करण्यात आलेली आहे. 1 वर्षापूर्वी ही मार्किंग देण्यात आल्याची माहिती येथील रहिवासी देतात आणि ही जी तोडक कारवाई आहे ही आज करण्यात येते. काही मोजक्या घरांवरती पहिल्या टप्प्यातली ही जी कारवाई आहे ती करण्यात येते. या संदर्भात यासाठी रेल्वे प्रशासनासोबत पोलीस प्रशासन देखील सुरक्षेसाठी या ठिकाणी मोठी फोर्स उभी करण्यात आलेली आहे. या घरावर देखील तोडक कारवाई आता सध्या सुरू आहे. आपण बघतोय प्रॅक्टिकल दिसेल जास्त पुढे जाऊ तुम्ही. हा तुमचं घर आहे का? हे काय होतं तुमच्या घरामध्ये या ठिकाणी? या ठिकाणी टॉयलेट भांडे म्हणजे स्वयंपाकघर होतं तुमचं? स्वयंपाकघर इकडे आहे पण वापरण्याचीच आमची जागा आहे ना. कोणाची जागा युज करण्याची. बरोबर. आता ते त्यांचं याच्यामध्ये चालू. किती वर्षापासून तुम्ही राहताय? झाले मला 40 वय आहे. म्हणजे सर्व 40 त्यापेक्षा जास्त झाले. तुम्ही इथे राहताय आणि आज ही कारवाई होतीये. सगळेच या ठिकाणचे रहिवासी गेल्या 35 ते 40 वर्षांपासून या ठिकाणी राहतायत आणि या ठिकाणी हा जो वावर आहे त्यांचा हा या ठिकाणी त्यांचं प्रसाधनगृह आणि त्याचबरोबर यांचं टॉयलेट बाथरूमची इथे या ठिकाणी व्यवस्था करण्यात आली होती. तो भाग होता जो रेल्वे प्रशासनाच्या मध्ये अनधिकृत असल्याने त्याच्यावरती तोडक कारवाई सुरू आहे. आपण बघतोय या ठिकाणी MRVC कडून ही जी लाल रेषा जी आहे ती आखण्यात आलेली आहे आणि तिथून पुढे ही कारवाई सुरू करण्यात आलेली आहे. त्या भागापासून पुढचा जो भाग आहे तो रेल्वेच्या हद्दीतला सगळा भाग तोडून टाकण्यात येतोय आणि या प्रकारची कारवाई या ठिकाणी बदलापुरात सुरू आहे. जवळपास 84-85 सालापासून या ठिकाणी हे रहिवासी राहतात. आपण बघतोय अगदी छोट्या छोट्या खोल्यांमध्ये ह्यांचा संसार मांडून हे लोक राहतात. आपण बघतोय किती जण राहता तुम्ही या घरामध्ये? 2 मुलं. आपण बघतोय अगदी छोट्या छोट्या घरांमधून आपला संसार या ठिकाणी या रहिवाशांनी मांडलेला आहे. या छोट्याशा घरांमध्ये राहतात. मात्र ही घरे रेल्वेच्या हद्दीत येत असल्यामुळे रेल्वेची 3री-4थी मार्गिका जी होणं गरजेचं आहे, ज्याची मागणी होतीये. कारण बदलापूर आणि कर्जत परिसरात राहणाऱ्या रेल्वे प्रवाशांची मागणी जी होतीये, गर्दी वाढलेली आहे. रेल्वे सेवेवरती भार पडलेला आहे. आपण बघतोय त्यामुळे 3री-4थी मार्गिका लवकरात लवकर व्हावी जेणेकरून रेल्वे ज्या आहेत रेल्वेच्या फ्रिक्वेन्सी वाढतील, रेल्वे फेऱ्या वाढतील, बदलापुरातून लोकल फेऱ्या वाढतील आणि ही मागणी रास्त आहे बदलापूरच्या रेल्वे प्रवाशांकडून आणि ती होणं देखील गरजेचं आहे. आणि या संदर्भातली आजची ही तोडक कारवाई जी आहे ती घेण्यात आलेली आहे. यापूर्वी आपण बघितलेलं आहे कल्याण, विठ्ठलवाडी, उल्हासनगर, अंबरनाथ या परिसरात ही तोडक कारवाई सुरू होती. आज बदलापूर शहरात देखील ही कारवाई सुरू आहे. पहिल्या टप्प्यातली ही कारवाई बदलापुरातील काही 3 ते 4 घरांवरती होतीये. या ठिकाणी आपण बघतोय मोठा पोलीस बंदोबस्त या ठिकाणी तैनात करण्यात आलेला आहे
आणि याच अनुषंगाने ही कारवाई जी आहे ती पोलीस प्रशासन त्याचबरोबर रेल्वे प्रशासनाकडून होती आणि त्यासाठी या ठिकाणच्या रहिवाशांनी खूप चांगल्या प्रकारचं सहकार्य करण्याची देखील भूमिका ठेवलेली आहे. आणि याच एका नोटवरती तुम्ही जर ही बातमी बघत असाल तर नक्कीच तुम्ही तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंटच्या माध्यमातून कळवा. नाही आणि अशाच प्रकारच्या बातम्या पाहण्यासाठी आपले बदलापूरला लाईक, फॉलो आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.